जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सागर वापर कुमादेवी वर
सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम बोलती चालती देखती ऐकती 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 सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी रे माहेर सासू सासरा धीर सासरे माहेर सासू सासरा धीर सासरे माहेर धीर देखती ऐकती पाहती बोलती बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती सासुरे माहेर सासू सासरा धीर सासरे माहेर सासू सासरा धीर सासरे माहेर
सासुरे माहेर सासू सासरा धीर देखती भ्रतार त्याच्या दृष्टी देखती भ्रतार हरीच्या दृष्टी बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती देखती भ्रतार देखते भ्रतार हरीच्या रूपे बोलते चालते देखती ऐकते बोलते चालते देखते ऐकते सर्वत्र श्रीपती त्याचे दृष्टी सर्वत्र श्रीपती त्याचे दृष्टी बोलते चालते देखते ऐकते बोलते चालते देखती ऐकते सर्वत्र श्रीपती त्याची दृष्टी पती त्याचे दृष्टी बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती सोय रे सज्जन इष्टमित्र जन सोय रे सज्जन इष्टमित्र जन सोय रे सज्जन इष्टमित्र जन सोय रे सज्जन इष्टमित्र सज्जन सोय रे सज्जन इष्टमित्र जन सोय रे सज्जन इष्टमित्र जन सोय रे सज्जन होय रे सज्जन इष्टमित्र जन कन्याकुमार धन कृष्णे गोत कन्याकुमार धन कृष्णेचे गोत बोलते चालते देखते ऐकते बोलते चालते देखती ऐकते कन्या रोषारोप देखती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती निळामणे त्याचे संपत्ती वैभव निळामणे त्याचे संपत्ती वैभव निळामणे त्याचे संपत्ती वैभव निळामणे त्याचे संपत्ती वैभव देवादी सर्व झाला कृष्ण पशुवादिक सर्व झाला कृष्ण बोलते चालते देखती ऐकते बोलते चालते देखती ऐकते जय दृष्टी बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्याची दृष्टी सर्वत्र श्रीपती त्याची दृष्टी बोलती चालते देखती ऐकते बोलती चालती देखती ऐकते सर्वत्र दृष्टी सर्वपती त्याची दृष्टी बोलते चालती देखते ऐकती बोलते चालती
जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरे राम हरे बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती बोलती चालते 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 देखती ऐकती सर्वत्र श्रीपती दृष्टी शांती सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपाते त्यांचे दृष्टी सर्वत्र श्रीपाते त्यांचे दृष्टी बोलती चालती देखती ऐकती बोलती चालते 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 देखती ऐकते सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी सर्वत्र सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी सर्वत्र श्रीपती
श्रीपती त्यांची दृष्टी सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी सर्वत्र श्रीपती सर्वत्र श्रीपती त्याचे विठ्ठला सर्वत्र सर्वत्र श्रीपती त्यांचे सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती विठ्ठला टाळकरी एक साथ
चालती देखती सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी. बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी. सासुरे माहेर सासरा दीर देखती भ्रतार हरीच्या रूपे. सोयरे सज्जन इष्टमित्र जन सोयरे सज्जन इष्टमित्र जन देखती श्रीकृष्ण पुरी. निळा म्हणे त्यांचे संपत्ती वैभव निळा म्हणे त्यांचे संपत्ती वैभव. पश्वादिक सर्व झाला कृष्ण. सोयरे सज्जन इष्टमित्र जन बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी. समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुळसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धोलहासं विठ्ठलं चिंतयामि. व्रजे वसन्तं नवनीत चोरं गोपांगनानांच दुकूल चोरम. अनेक जन्मार्जित पाप चोरम चोराग्रगण्यम पुरुषम नमामि. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु धार्मिक. जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णिके. मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळाशी करे सागरी तारिली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळे इहलोकी. भवसिंधुसी बांधिला सेतु लेणे अनाथा विनाकारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी परी तो लीला विग्रही निर्विकारी. सोये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा. तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासी. उपस्थित श्रोते सज्जन आणि माता भगिनी, पंचकृषीतून आलेले सर्व गुणीजन, गायनाचार्य मृदुंगाचार्य पेटी मास्तर विनेकरी बंधू, ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध, तुम्हा सर्व सज्जनाच्या चरणावर आधी वंदन आणि नंतर कीर्तन. मस्तक हे पायावर वार करे संताच्या. वार करी संताच्या. वार करे संताच्या. मस्तक हे पायावरिया वार करी संताच्या. वार करी संताच्या. वार करी संताच्या. मस्तक हे पायावरिया वार करी संताच्या. वार करी संताच्या. वार करी संता. मस्तक हे पायावरिया वार करी संताच्या. वार करी संताच्या. वार करी संताच्या. आपणा सर्व सज्जनाच्या चरणावर आधी वंदन. आता हृदय आपले चौफाळून या भले
वरी बैसवू पावले श्री गुरूंची ते नमस्कारून आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. तुम्हा सर्व सज्जनाचा तुमचा जय जयकार असो. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनावरत आनंदे वर्षतीये. विषय व्याळी मिठी दिजली निठी ताटी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्वेश होय. चालू असलेला हा सांस्कृतिक कार्यक्रम, संस्कृती आणि बरोबर विकृती, बाजू दोन आहेत. एक आहे विकृती आणि एक आहे संस्कृती. संस्कृती जिचं आचरण केल्यानंतर जीवन कृत्य होतं, जिचं आचरण केल्यानंतर माणूस दुःखातून सुखाकडे जातो. असतो मा सद्गमय, असताकडून तो सताकडे जातो. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय आणि मृत्युर्मा अमृतम गमय. त्या अमृत तत्वापर्यंत तो जातो. त्याचं कारण संस्कृती. हो, संस्कृती ज्या वेळेला संस्कृतीचा तो आचरण करतो, संस्कृती ही त्याच्या आचरणात राहते, त्यावेळेला त्याचंही कल्याण होत असतं. आणि जे जे संस्कृतीवर प्रेम करतात, कायिक वाचिक मानसिक सर्व प्रकारांनी जे प्रेम करतात ते सुद्धा कृतार्थ होतात. काय त्या संस्कृतीचा नेम? संस्कृतीचा नेम असा आहे की दुःखाने मिळवायचं आणि आनंदाने समर्पण करायचं. कारण मिळवताना दुःख क्लेश होत असतात. हो, मिळवताना दुःख क्लेश होत असतात आणि ते समर्पण करायचं. पण कुठे करायचं? जिथे समर्पण करायचं आहे ते पवित्र आहे. हो, ते पवित्र आहे. आणि त्याच्या ज्या वेळेला समर्पण केलं जातं त्यावेळेला समर्पण करणारा त्याला पृथ्वी दानाचं पुण्य लागतं. ज्या वेळेला ते मिळवलेलं, कष्टाने दुःखाने मिळवलेलं आणि आनंदाने ज्या वेळेला समर्पण केलं जातं त्यावेळेला त्याला जे मिळतं ते पृथ्वी दाना समान मिळतं. त्याला जे मिळतं ते दृश्य नसतं, ते अदृश्य असतं. अदृश्य असल्यामुळे लोकांना दिसत नाही. लोक म्हणतात याचा काय फायदा? फायदा फक्त त्यांना व्यवहारामध्ये आपण कांदे वांगे आणि मिरच्या हे ज्या वेळेला लावतो आणि त्याच्यापासून जो दृश्य फायदा होतो तो फायदा आपल्याला योग्य असा वाटतो. पण परमार्थाचा फायदा असा आपल्याला वाटत नाही. का बरं वाटत नाही? त्याचं कारण नीट आहे का? त्याचं कारण तो दृश्य नाही, तो अदृश्य आहे. आणि अदृश्य जे असतं त्याला संस्कृती म्हणतात. हो, संस्कृती कोणी वर्णन केलंय? या संस्कृतीचं वेदांनी वर्णन केलेलं आहे. हो, आणि वेदांनी वर्णन केलं आणि पुढे काय केला? वेद जाणो गेला पुढे मौनावला. पुढे मौन धारण केलं. मौन धारण म्हणजे काहीच बोलणे नाही. हो, काहीतरी बोलणे म्हणजे नाही, काहीच न बोलणे, तिथे मौन धारण केलं. त्याचं कारण ते अदृश्य आहे, ते दृश्य नाही. त्याच्यामुळे समाजाला त्याचा पाहिजे तितका उपयोग नाही. पण जे जिज्ञासू आहे, जे साधक आहे, ज्यांना काही श्रवण मनन झालेलं आहे त्यांना नक्की तो फायदा लक्षात आल्याशिवाय राहत नाही आणि ते तिकडे प्रवृत्त होतात. कुठे? संस्कृतीकडे. आज ही सांस्कृतिक कार्यक्रम आहे, हे संस्कृतीचं चिन्ह आहे. लक्षात ठेवा, हे जे तुमच्या समोर मांडलेलं आहे ही संस्कृती किती वर्षापूर्वी पाहिली तुम्ही? किती वर्षापूर्वी? ही हजारो वर्षापूर्वी. आज त्या संस्कृतीला आणि आपल्या प्रतीतीला यायला ती आता येते कलियुगात. पण ही तुम्हाला सांगायचं म्हणजे त्रेतायुगामध्ये, म्हणजे 5000 वर्ष ज्या गोष्टीला होऊन गेलेले आहे, आजही त्या संस्कृतीवर
किती लोकांचं प्रेम आहे हे जर पाहायचं असेल तर तुम्ही भक्ती मार्गामध्ये वळा, मग तुम्हाला त्याचं दर्शन होईल. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. हे कोण सांगू राहिलं? नारायण बुवा. नाही नाही नाही, सांगणारे निळोबा आहे. तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य निळोबा आहे. त्यांचा गाथा आहे, प्रसिद्ध आहे. ते निळोबा आहे. आज ते 5000 वर्षाच्या पूर्वीचं जीवन तुमच्या पुढे ठेवतात. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं एवढं जुनं कशाला घ्यायचंय, आता नवीन घ्यायचं. विज्ञानात एवढी प्रगती आहे, हा, विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे आणि एवढं जुनं कशाला सांगायचं. एक सांगू तुम्हाला, जर जुनं घेतलं नाही तर आपलं सांगायसारखं काहीच नाही आहे. जे सांगायसारखं आहे, जे सांगितल्यानंतर आपलं कल्याण होणार आहे, वाणीला विश्रांती, मनाला शांती मिळणार आहे, ते 5000 वर्षाच्या पूर्वी ही संस्कृती आणि ऋषी मुनी साधू संत यांनी आणि लिपिबद्ध करून ठेवलेली आहे. हो, मराठीत लिहून ठेवलेली आहे. भविष्यामध्ये आणि भावी पिढी कधी पाहतील, ग्रंथ पाहतील आणि ते ग्रंथ पाहून नंतर आपलं जीवन त्याप्रमाणे बनवतील आणि त्यांचं कल्याण होईल. याच्यासाठी त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. लिहून ठेवलेलं आहे आणि लिहून ठेवलेलं असल्यामुळे आपण या संस्कृतीमध्ये आपला जन्म झाला. हो, आपल्याला तिचा स्वाभिमान पाहिजे. हो, आपण नाही त्या गोष्टीचा स्वाभिमान बाळगतो. पण जिचा स्वाभिमान बाळगल्यानंतर आणि जीवन कृतार्थ होतं, अनेकांचं होतं. जर आपण त्या संस्कृतीचा स्वाभिमान बाळगला नाही, संस्कृतीचा जर लोप झाला तर आपलं अधन पतन व्हायला वेळ लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आपण विज्ञान युगात जन्माला आलो. हो, विज्ञान युगात काही गोष्टीची बंदी आहे म्हणून तरी बरं आहे, नाही तर तुम्हाला सांगू इतका शोध लागलेला आहे. एक क्षणात तुम्ही नष्ट होऊन जाल. ही जमीन आहे ना, जमीन जळून खाक होऊन जाईल एका मिनिटामध्ये. हा, ती पिकणार तर नाहीच. हो, हे विज्ञान आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे विज्ञान हे असं आहे, त्याचा जर कधी तुम्हाला सांगायचं संतुलन बरोबर ठेवलं, संयोग बरोबर ठेवला, त्याचा वापर विनियोग जर बरोबर केला तर विकास, नाही तर तुमचा नाश. असं आहे. हे जे आहे ना, आता युद्ध चालू, बंदी केली त्याच्यावर तुम्हाला सांगायचं अणुबॉम्ब वापरू नका म्हणून. हा, जर कधी ती जमीन जळून गेली तर कायमची नापीक होऊन जाईल. जमीनच राहणार नाही, केवळ राख होऊन जाईल. तुम्हाला सांगतो, माणसं जगतील यात काय, जातील यात काहीच विशेष नाही. जमीन सुद्धा राहणार नाही. इतका मोठा शोध लागलेला आहे. पण तो शोध जो आहे ना बंधूंनो, तो विनाशाचा शोध आहे. विज्ञानामध्ये आणि अध्यात्मामध्ये हा फरक आहे. आता हे माझ्या समोर टाळकरी उभे आहेत. कधी कधी अभंग चुकून जातो, कधी कधी ताल चुकून जातो, कधी कधी काही चुकून जातं. पण असं व्हायचं नाही की टाळ अभंग चुकला, चाल चुकली आणि म्हणून टाळकरी जागेवर गेला. असं कधी तुम्ही ऐकलं नाही ना, ऐकणार नाही. भले तो त्याच्यात दुरुस्ती करील, मोबाईल पाहून का होईना, कारण पाहिलं तर मोबाईलच आहे, दुसरं काय आहे तरी काय आपल्या डोळ्यात. आता काही दिवसांनी आपल्याला ज्ञानेश्वरी नको. शोध लहान 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 होत चालायचं. लहान नाही व्हायचं, मोठं होत चालायचं. पहिले ते मोठे मोठे रेडिओ होते, त्याच्यातून पुन्हा दुसरं आलं, त्याच्यातून पुन्हा नेमरी आली, नेमरी बी गेली ना, आता लगेच डायरेक्ट मोबाईल झाला. मोबाईल काहीच नाही तुम्हाला. मोबाईल मध्ये बी नेमरी आहे वाटतं. लई लहान, जेवढं लहान तेवढं महान. अणूचा शोध लागलेला. अणू म्हणजे काय? अणू कशाला म्हणतात? अणू म्हणजे सूर्याचे किरण ज्या साण्यातून घरामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये जे बारीक बारीक फिरले जातात त्याला अणू म्हणतात. एकदम बारीक असतात, आपल्याला डोळ्याने ते दिसतात, गरगर गरगर फिरतात, त्याच्यामध्ये त्याला अणू म्हणतात.
आणि त्या अणूचाही 10वा भाग तुम्हाला सांगायचं म्हणजे इतका सूक्ष्म असलेलं हे आध्यात्मिक संस्कृती आहे. सूक्ष्म वस्तू, जी सूक्ष्म वस्तू असते, जी लहान असते, ती पटवून द्यायला कठीण असते. हो, लहान गोष्टी, सूक्ष्म गोष्टी ज्या असतात त्या पटवून द्यायला कठीण असतात आणि ज्या ढोबळ वस्तू असतात त्या पटवून द्यायला काय नाही, हे सगळं एकदम सोपं राहतं. पण पटवून द्यायला अध्यात्म जास्त कठीण जातं. त्याचं कारण तिथे वाणी, मन या सगळ्या गोष्टी बंद पडतात. वाणी सुद्धा चालत नाही. विज्ञानाचं जे शेवटचं टोक आहे तिथपर्यंत गेल्यानंतर तो तुम्हाला सांगायचं म्हणजे समृद्धीने परिपूर्ण होतो, पण त्याला शांती मिळत नाही. विज्ञानामध्ये शांती नाही. हा, आणि आपण जे शोधू राहिलो, आपण संध्याकाळी आपल्या घरामध्ये 10 कोटी रुपये येतात, आपल्याला झोप लागत नाही, झोपी जायला गोळी घ्यावा लागते. ही विज्ञानाची प्रगती, प्रगती विज्ञानाची की झोपी जाताना गोळी घ्यावा लागते. हो, पण अध्यात्माची प्रगती एवढी आहे का कीर्तनकाराच्या पुढे लोक झोपी जातात, गोळी न घेता देवी. हो, कारण वृत्ती एकाग्र झाली. हो, आणि वृत्ती एकाग्र जिथं होते तिथं तुम्हाला सांगायचं अध्यात्माचा उगम आहे. आलं का लक्षामध्ये? आणि वृत्ती बहिर्मुख ज्याच्यात होते त्याला विज्ञान म्हणतात. हो, विज्ञानामध्ये पूर्वी असा नेम लिहिलेला होता, ड्रायव्हर बरोबर कोणीही बोलू नये. आता ड्रायव्हरच सर्व बरोबर बोलतो, ती बी गाडी चालू असताना बोलतो. हो, आणि एखाद्या वेळेला जमलं तर जमलं, नाही तर मारून टाकेल सगळे. हो, का बरं? वृत्ती एका वेळेला एकच काम करते, अनेक कामं करीत नाही. हो, त्या 5000 वर्षाच्या संस्कृतीचा विषय असा आहे, निळोबारायांनी सांगितलं, बोलती, हो, बोलती, चालती, देखती, ऐकती, सर्वत्र श्रीपती. हो, बोलण्याचा विषय, पाहण्याचा विषय, कानाचा विषय, मनाचा विषय, सर्व इंद्रियाचा एकच विषय, असं ज्यांचं जीवन आहे ती संस्कृती आहे. आणि ती ही आजची कालची नाही, 5000 वर्षाच्या पूर्वीची आहे. मी जर कधी त्याच्यावरचं चिंतन सांगितलं, एकही माणूस उठणार नाही 2 तास, एकही माणूस तंबाखू घेणार नाही, एकही माणूस बिडी घेणार नाही. एक माणसं घेतील यात नाही. तृण चारा चरू विसरली, गाई व्याघ्र एके ठाई, पक्षी कुळे निवांत राहिले, वैर भाव समूळ विसरली, वैर भाव समूळ, वैर भाव समूळ विसरली. काय सुरुवात? काय? तृण, तृण म्हणजे गवत, आणि तृण चारा चरू विसरली म्हणजे गायी तुम्हाला सांगायचं चरायच्या विसरल्या, पक्षी कुळे निवांत राहिली, पक्षी किलबिल करायचे थांबले. हो, नद्या वाहायच्या थांबल्या. हो, मयुरादी पक्षी नृत्य करायचे थांबले, अप्सरा गायन करू लागल्या. या संस्कृतीचं वर्णन करताना तुम्हाला सांगायचं म्हणजे एवढं विशेष आहे, बाळा स्तन देऊ विसरली माय. हो, आई लेकराला पाजायचं विसरून गेली. हो, आता आपल्याला चहाचा विसर पडत नाही. हो, भजनात जर बशी वाटली तर आपलं भजन कुणीकडे जातं. हो, ते म्हणते अगोदर पिऊनच घे, जाऊ दे मर्द्या, काय त्यांना तरी काला प्रतीक्षा करायला होता. हो, म्हणजे आपल्याला आपण किती संस्कृतीशी समरस आहे आपलंच आपल्याला कळून येतं. हो, लोकाला सांगायची गरजच पडत नाही. पण त्यांचं जीवन असं आहे, बोलती, चालती. आमच्या तुकोबाराईचं प्रमाण आहे. काय प्रमाण आहे? बोली तैसा चाले त्याची वंदावे पावले, त्याचे वंदावे पावले, त्याचे वंदावे पावले, बोले कैसा चाले त्याचे वंदावे पाऊले, त्याचे वंदावे पाऊले, त्याचे वंदावे पाऊले. हा बोले तैसा चाले, त्याचे वंदावे पावले, त्याचे वंदावे पावले,
वंदावे पाऊले. वंदन करण्याला तोच योग्य आहे. बोले तैसा चाले, जो बोले तैसा कधी न चाले, त्याची वंदावी पाऊले. असं नाही म्हणत. बोले तैसा, त्या बोलत होत्या. काय बोलत होत्या? काय बोलत होत्या त्या? बोलती चाल बोलावा विठ्ठल, बाबा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बाबा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, जीवे भावे करावा विठ्ठल, जीवे भावे जन कोट बन धरे हाव भरे, धरे हाव भरे. बोलती बोलावा विठ्ठल, पहावा. आपण म्हणतो, आपण बोलतो पण पाहत नाही. जर पाहिला असता तर आपल्याला आईमध्ये देव दिसला असता. ह्या देशात वृद्धाश्रम जो झाला ना, तो केवळ आपल्याला न दिसण्यामुळे झाला. आपल्याला जर देव आईत दिसला असता, कशाला वृद्धाश्रम झाला असता देशात? अरे, ज्या आईची सेवा करून पांडुरंगाला उभं केलं त्या पुंडलिकानी, हो, काय केलं त्यांनी? दिवे लावले दुसरे. आईची सेवा आणि बापाची सेवा केली. दुसरं काय केलं त्यांनी? आपण वृद्धाश्रम काढले. कशासाठी काढले ते वृद्धाश्रम? लाज तरी वाटते का आपल्याला बोलायला आणि सांगायला? आपण ज्या देशात जन्माला आलो, त्या संस्कृतीमध्ये जन्माला आलो, त्या संस्कृतीमध्ये ज्या पुंडलिकाने सेवा केली आई बापाची, देवाला अजून उभं केलं, अजूनही तो उभाच आहे तुम्हाला. खुशाल म्हणतो माय आई मुद्दाम आश्रमात पाठवली. का म्हणून? अरे अण्णा, आपण काय शाळा शिकलोच नाही. आपण निव्वळ अडाणी आपण. आपलं प्रेमच नाही संस्कृतीवर, तर काय सांगायचं ते? काय संस्कृतीचे कीर्तन सांगायचे? संस्कृतीवर प्रेम करणारा जो आहे ना, त्याचं जीवनाचं कल्याण नाही झालं तर कीर्तन करायचं सोडून देईन मी, तुम्हाला सांगायचं. कीर्तनच करणार नाही पुढं. संस्कृती विकृती डोक्यावर घेतली अण्णा. आपल्याला तुम्हाला सांगायचं म्हणजे, ज्या वेळेला केस धरून ओढले आपल्या द्रौपदीचे, हो, आणि तिला त्यांनी सांगितलं, हे कृत्य तुम्ही करता बरोबर नाही, जरी तुम्ही राजे असाल, हे चुकीचं आहे, तुम्ही चुकीचं करू नका, जरा सावधान व्हा. नाही झाला तो सावध होतच नाही. असे बेसावध असतात ते. हो. पुढे काय झालं माहितीये? 11 अक्षयनी सगळे मातीत गेले. 11 अक्षयनी स्त्रिया विधवा झाल्या. सगळी संस्कृतीची पुरी वाट लागून गेली. सगळ्यांनी समजून सांगितलं तरी मान्य केलं नाही. पुढे काय झालं? ज्या दिवशी युद्ध झालं आणि युद्धामध्ये ज्या वेळेला गदा मारली, तो मांडीवर बस म्हटला होता, पण त्याच मांडीवर भीमानी गदा मारली. त्याच्यातून रक्ताची चिळकंडी बाहेर आली, आणि ती रक्ताची चिळकंडी, ती केस त्या रक्ताच्या चिळकंडीत भिजवले, नंतर वेणी घातली. तोपर्यंत तशीच वेणी होती. याला जिज्ञासा म्हणतात. तुम्हाला सांगायचं म्हणजे काय होतं, ही विकृती जी आहे ना, ह्या विकृतीने फार कळस गाठलेला आहे. तुम्हाला सांगायचं ही संस्कृती तुम्हाला आता थोडी पाहायला मिळते, कारण वर कोण आहे, हो, त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं काहीची. आणि फाटलेली तुम्हाला सांगायचं, त्याला जमाना बॉम्ब टाकायला नाही, हे करायला, नाहीतर भयान शिखरावर गेली होती विकृती आणि संस्कृती. बंधूंनो, थोडासा विषय सांगितला मी. त्याचं कारण ही 5000 वर्षाची संस्कृती आहे, मी सांगतो ती. आणि ती बी बोलती चालती देखती सर्वत्र, म्हणजे सासूमध्ये, नवऱ्यामध्ये, मुलामध्ये, अतिथीमध्ये, काय कोणाचं दर्शन आहे? सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी. हो, आज आपल्याला गायीमध्ये बी नाईमध्ये देव दिसत नाही. एक गाय
25 लाखाचा बैल देते. 25 लाख बैलाची किंमत आहे. एक बैल 25, 5 गोरे देती 5. किती किंमत झाली? तिच्या शेणापासून शेती पिकते. दूध पिल्यानंतर किंगकॉंग दारासिंग सारखा पैलवान होतो. टर्रकन पार वाकून टाकतो. तुम्हाला सांगायचं म्हणजे हा. आणि बुक्की मारली तर दगड फोडून टाकतो तो. आणि ती गाय दूध पितो आणि मांसही खातो, विकून टाकतो. अरे कुठे चालला तू? हा, कशासाठी, कशावर प्रेम करतो? हा, त्या पैशावर प्रेम करतो का तू? संस्कृतीवर प्रेम करायचं शिक. पैशावर काय प्रेम करतो? अरे आमचे काल देशाचे मंत्री गेले, आपले मंत्री महोदय गेले. काय देशात त्यांना काय पैसा त्यांच्या बरोबर गेला का? हा, काय झालं त्या पैशाने? काय केलं त्यांच्या जीवनात? कोणतं कोण सोडवलं त्यांनी? हा, काही नाही, काही नाही. पैसा जरूर असला पाहिजे. पैसा असला पाहिजे. पैशाने बरेचशी कोढी करता येतात, कोढे सोडवता येतात, मंदिरं बांधता येतात, जागा बांधता येतात, बंगले बांधता येतात, पण मोक्ष नाही मिळवता येत. मोक्ष मिळवायचा असेल तर तो दरवाजा नाही, ह्या दरवाजा तेव्हा लागेल. तो 4 दरवाजे आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे 4 दरवाजे. हे 4ही बी चुकले, पुढे काय दिवे लावणार आहे तुम्ही? हा, हे दरवाजे तुम्ही ज्या दरवाज्याने इथं कीर्तनाला आले त्या दरवाज्याने बाहेर निघणार आहात, लक्षात ठेवा. तर देवाकडे जायचाही पण दरवाजाच आहे. हो, आणि तो देवाकडे जायचा दरवाजा जर चुकला ना, पुढे नाही, नो एंट्री, चलो गेट आउट, मागा हाकलून देते. हो, म्हणून संस्कृती आजही किती बी कोणताही कार्यक्रम असेल तर संस्कृतीचं चिंतन सांगितल्याशिवाय त्या कार्यक्रमाचा समारोप होत नाही. हो, आणि म्हणून आजचं जे कीर्तन आहे ते काल्याचं कीर्तन आहे. हो, आणि काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी काहीच बोलू नये, त्याच्या व्यतिरिक्त काही बोलू नये, हे कीर्तनकाराला दंडक आहे. हो, म्हणून दुसरं काही बोलायचं नाही, तेच बोलायचं. ये जसे चरित्र केले नारायणे, जसे चरित्र केले नारायणे, जसे चरित्र केले नारायणे, जसे चरित्र केले नारायणे, रागता बोधने राखीता आहे, रागता बोधने राखीता आहे, रागता बोधने राखीता आहे. या दशेमध्ये, या अवस्थेमध्ये आणि देवाने जे चरित्र केलेलं आहे, हो, रांगता रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळाणी, धावणी धरती गवळणी, बांधती चरणी देती गराणी, बांधती चरणी देती गराणी, बांधती चरणी देती गराणी, बांधती चरणी देती गराणी, यशोदी साधनी, यशोदे साधनी, यशोदी साधनी, यशोदे साधनी. कृष्ण आळवा आळवा बरगुले मारे जावा, कृष्ण आळवा आळवा बरगुले मारे जावा, कृष्ण आळवा आळवा बरगुले मारे जावा, कृष्ण आळवा आळवा बरगुले मारे जावा. देवाने खूप लीला केल्या. आले ते गोकुळामध्ये आले, यायचं कारण धर्माचा लोप झालेला होता, अधर्माची वृद्धी झालेली होती. जिकडे तिकडे सैराचार, पापाचा अंधकार चौखडे पसरलेला होता. आलं का लक्षामध्ये? त्याला जे यावं लागतं त्याला याच्यासाठीच यावं लागतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य, त्याला यावं लागतं. म्हणजे तो येताना रिकामा नाही येत. घेऊनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, घेऊनिया चक्र गदा हात धंदा करीतो, हात धंदा करीतो, हात धंदा करीतो. घेऊनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, घेऊनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, हात धंदा
कशासाठी येतो तो? येताना रिकामा नाही येत. कोणती देवता रिकामी आली ती सांगा ना मला. कोणती देवता रिकामी येत नाही. कोणाच्या हातात तलवार, कोणाच्या हातात गदा, कोणाच्या हातात सुदर्शन. ए बाबा, अरे अण्णा, हे कशासाठी? धर्माच्या रक्षणासाठी. हो, शास्त्र आणि शस्त्र. हो, जो रोग गोळ्या औषधांनी थांबला त्याला लिंबाचा पाला प्यायची गरज नाही. जो रोग दुध साखरीनं गेला त्याच्यासाठी कडुलिंबाचा पाला प्यायची गरज नाही. पण जर कडुलिंबाचा पाला पिऊनही रोग जात नसेल तर शस्त्र घ्यावं लागतं, ऑपरेशन करून बाजूला काढावं लागतं. हो, तंगड तोडून बाजूला काढावं लागतं, हात तोडून बाजूला काढावा लागतो, तोंड तोडून बाजूला काढावं लागतं, तेव्हा तो पेशंट वाचतो, नाही तर नाही वाचत. हो. धर्म वाचवायसाठी शस्त्र आणावं लागतं, शस्त्र देवाला. हा, आणि म्हणून एवढी सोपी गोष्ट नाही. आणि तो धर्म जर लोपला तर काय होतो? जगाचं सगळं उत्कर्ष थांबून जातो. सूर्य उजाडला, सर्व जगाचा व्यवहार चालू झाला. मग तुम्हाला कसं कर्म करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. हो, पाप करायचं का पुण्य करायचं तुमचं तुम्ही ठरवा. करण्यामध्ये स्वतंत्र तुम्ही आहात, लक्षात ठेवा. शिले कीर्तन ऐकायचं का उठून जायचं? हो, स्वतंत्र आहे. जेवण करायचं का उपास धरायचा? स्वतंत्र आहे. हो, चप्पल कोणाची कीर्तनात आल्यावर न्यायची? स्वतंत्र आहे. दारू प्यायची का कोणत्या दिवशी कसं? स्वतंत्र आहे. पण सापडल्यानंतर तो स्वतंत्र आहे. हा, सापडला नाही तोवर बरोबर आहे, सापडला नाही तोपर्यंत बस कृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. पण सापडल्यानंतर तो ठरवील टायर मध्ये घालून हाणायचा का कशाने हालायचा, तो ठरवील. हो, त्याच्यामुळे एक आहे, आपण गुन्हेगार आहोत, गुन्हेगार. हो, त्याच्यामुळे काही माणसं पंढरपूरला गेले का गालात हाणतात, गालात हाणतात, कान धरतात, उठभाषा काढतात. मी एकाला विचारलं, म्हणलं भाऊ हे असं का म्हणून केलं तू देवाच्या समोर? तो म्हणला सांगायसारखंच नाही बाबा, मी लई 2 वेळेला माळ काढली, 2 वेळेला काढली, आणि आता माझं पुढं बी काय काय होईल काय काय नाही, अजून माझं मन शांत होत नाही. आता मी ते काय करू नेमकं? म्हणून कान धरून उठभाषा काढू घेतल्या देवाच्या समोर. केलं तर केलं माफ. माफ करायचं त्यांच्या हातातच आहे, माफ भरायचं आपल्या हातात आहे, ते रिकाम करायचं त्याच्या हातात आहे. तर त्याच्यामुळे ना मी उठभाषाच्या काढल्या ना, बरेच काहीतरी केलेले मी. तुमच्याजवळ पंचांग वाचून सांगायची मला काही गरज नाही. फक्त एक आहे, त्याच्या समोर मी गुन्हा कबूल केला, मी गुन्हेगार आहे, मी गुन्हेगार आहे, मला माफ कर, मी तुला शरण आलो. हो, मी इंद्रियाच्या अधीन झालो आणि बऱ्याचशा गोष्टी केल्या, बऱ्याच चुका झाल्या माझ्या हातून, मला माफ कर. तू कोण आहे? तू कोण आहे? तू आई आहे, आई. हो, विठाई विठाई कृष्णाई कानाई. हो, तू आई आहे. हो, आणि आईचे कितीही लेकरू अपराध करत, पण आईचा अपराध एकही पोटात घालीत नाही त्याला लेकरू म्हणतात. सगळे अपराध पोटात घेते, तिचं नाव आई, आणि तिचा एकही अपराध पोटात घेत नाही त्याचं नाव लेकरू. एकही मान्य करीत नाही. थोडंफार होत असत, प्रत्येकाच्या जीवनात दोष आहे. कोण आहे असा जगतामध्ये त्याच्या जीवनात दोष नाही? म्हणून ही संस्कृती, ज्या वेळेला भगवान रात्री 12 वाजता आले आणि मागच्या जन्मामध्ये त्यांच्या संसारात मुलबाळ काही नव्हतं, संसारात मुलबाळ नसलं की काही दुःखी जीवन राहतं. मग त्यांनी खूप तप केलं, संतांनी सांगितल्याप्रमाणे तप केलं. भगवान प्रसन्न झाले आणि वरदान मागितलं. यांनी सांगितलं मागा, काय मागायचं? ते म्हणले तू माझ्या पोटी यावे. ते म्हणले पण ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात. मग पुढच्या जन्मामध्ये तेच झाले वसुदेव देवकी. मागच्या जन्मात सुता आणि पृष्णी, पुढच्या जन्मात तेच वसुदेव देवकी. त्यांचा विवाह झाला, तिथूनच श्री गणेशाय झाला. हो, लग्नामध्येच आकाशवाणी झाली. हो, अरे ज्याची वरद काढली माहितीये का तुला? जिची वरद काढली तिच्याच पोटी मुलगा जन्माला येणार आहे, आठवा, आणि तुझं संपूर्ण सर्वस्व हरण करणार आहे तो. तुला माहितीये का? एवढ्या आनंदात फटाकड्या वाजू राहिला, एवढी लाइटिंग केली, सगळं नगर सजवलं, पण पुढचं भविष्य माहितीये का तुला?
म्हणले नाही. माहिती घे, लक्षात घे, हिच्या पोटी 8वा येणार आहे आणि तो 8वा जो आहे ना तो पूर्ण तुझं सर्वस्व हरण करणार आहे. यांनी लगेच शस्त्र घेतलं. त्यांनी सांगितलं मारू नको, थांब. तिच्यापासून ज्या स्त्रीला तू मारायला लागला, त्या बहिणीला, तिच्यापासून धोका आहे काय? मुलापासून धोका आहे तुला? मुलापासून. मग मुलं तुझ्या ताब्यात घे ना सगळे, जेवढे जन्माला येतील तेवढे. 6ही मुलं मारून टाकली. 7वा गर्भ रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला आणि जो 8वा आहे हो मग बंदोबस्त सिक्युरिटी वाढवली. हो मग त्यांनी पाहिलं 8वा येणार येणार. जिकडे तिकडे देवकीचं तेज सूर्यासारखं दिसू लागलं. तुम्हाला सांगायचं म्हणजे जिकडे तिकडे ते वातावरण सगळं पाहिलं. कृष्ण येणार येणार, देव येणार. मग सगळ्याला आनंद झाला. आरसा पाहिल्यावर कोणाला आनंद होत नाही? त्यांनी वर हात करा. मी काय विचारलं? आरसा पाहिल्यानंतर कोणाला? सगळे माणसं आरसाच पाहत. आरसा काय करतो? आरसा काय करतो? आरसा जसं आहे तसं दाखवतो. अशी आरशाकडे वशिलेबाजी बिलकुल नाही. वशिलेबाजी नाही, काही चालतही नाही. जसं आहे तसं दाखवणं त्याचं नाव आरसा. जसं आहे तसं सांगणं त्याचं नाव संत सद्गुरु तुकाराम महाराज. लोकांना चालत नाही ते. पण एक सांगू का, ज्याला नाकाचा पत्ता नाही त्याला आरसा आवडत नाही. ज्याचं आचरण चांगलं नाही त्याला काय आरसा आवडेल? हा, तुकाराम महाराज काय आवडेल त्याला? काय म्हणाल तो? तुम्हाला सांगायचं, अरे अण्णा, तुकाराम महाराज आवडायला आहे ना लई पुण्याही लागते, लई जन्माची. हो, साधी नाही अण्णा ते. हो, देवच घ्यायला आला मुराळी. तुम्हाला सांगायचं म्हणजे देवच घ्यायला आला. हो, आणि देवानी सांगितलं होतं हे करायला. हो, देवानी सांगितलं यांच्या कल्याणासाठी काहीतरी करा. ही एका युगाची भक्ती नाही, 4 युगात केलेली भक्ती तुकोबरायांची. आणि हा कलियुगातला अवतार आहे त्यांचा, उरलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी. आणि त्या तुकोबरायांचे अभंग अभंग रामाचा सेतू आज नाहीये, तुकोबरायचा सेतू आजही आहे. त्याच्याहून लाखो लोक चालले. हो, रामाचा सेतू पाहायला गेले ना तुम्ही, कुठं दिसणार नाही तुम्हाला. पण तुकोबरायचा सेतू जो आहे ना त्याच्याहून हा सगळा समाज आणि वैकुंठाला चाललाय. हो, नुसते तुकाराम महाराज गेले नाही, सगळे जगाला घेऊन चालले ते. हो, ते तुकोबराय. आणि त्या तुकोबराईबद्दल अभद्र बोलणं, हा, सूर्याच्या अंगावर थुकायला जाणं, हा, सूर्याच्या अंगावर थुकल्यानंतर सूर्य किती हजारो आणि योजन उंचीवर येतो. हा, तो त्याच्यापर्यंत थुका जात असतो का? आपल्या तोंडावर पडतो तो थुका. तुकोबरायचं काही बोलू नाही. ज्याला अकलीचा पत्ता नाही ना त्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे. हा, लोकांनी निवडून दिल्यानंतर काय होत असतं? मग ते तुकाराम महाराजाबरोबर काही बोलायचं का? नाही, मुलीच नाही बोलायचं. तुकाराम महाराज वंदनीय आहे, पूजनीय आहे, संस्कृतीचा कळस झालेली तुकोबराय आहे. आपल्यासारख्या येड्या माणसाने काहीतरी बोलू नये त्यांच्याबद्दल. हो, ते वंदनीय आहे, पूजनीय आहे. त्यांना फक्त वंदन करावं, अभद्र बोलू नये त्यांच्याबद्दल. हो, लोकांनी आपल्या पाठीमागे असले म्हणजे काय होतं? काय होतं? लोक तुमच्या पाठीमागे असले म्हणजे काय करणार आहे? लोक काही नाही करत, काहीच होऊ शकत नाही आपल्याच्याने. आपल्या पाठीमागे ज्या दिवशी परमात्मा उभा राहील त्यांच्या पाठीमागे देव मागे पुढे उभा आहे. त्यांच्याबद्दल आपण येड्यावानी काही बोलायचं नाही, बोलून चालत नाही. बोलू नाही. तसं बोलायचं असेल तर एकच बोलायचं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र सर्व ठिकाणी माझा परमात्मा आहे. पत्नीमध्ये आहे, आईमध्ये आहे, गायीमध्ये आहे, सर्व ठिकाणी आहे. असं ते जीवन आहे आणि ते कीर्तनासाठी घेतलेलं आहे. बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती, सर्व ठिकाणी तो परमात्मा आहे, अणुअणुमध्ये भरलेला आहे. आणि ती ज्या वेळेला परमात्मा येणार आहे रात्री 12 वाजता, तुम्हाला सांगायचं म्हणजे कारागृहामध्ये, आणि रात्रीचे 12 वाजलेले आहे. रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे, आणि सुंदर असा लख प्रकाश पडलेला आहे. आणि त्या दिव्य तेजामध्ये आणि आई साहेब ध्यानस्थ आहे. हो, आणि अशा वेळेला भगवान पुढे प्रगट झाले. हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, गदा आहे. ते दिव्य रूप पाहिल्यानंतर डोळे भरून आले आणि हृदय भरून आलं की प्रभू, तुम्ही मला सांगितलं होतं, तुम्ही मला वचन दिलं होतं, मी झाडाचा पाला खाऊन तप केलं,
त्यावेळेला तुम्ही मला वचन दिलं की मी तुमच्या पोटी जन्माला येतो. तुम्ही तर प्रगट झाले. तुम्ही तर 8 वर्षाचे आहे. हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, गदा आहे, आणि कोण म्हणणार हा देवकीचा पोरगा आहे. त्यावेळेला भगवान सांगतात ते फार महत्वाचं आहे. भगवान म्हणतात, आई, आई म्हटल्यानंतर हृदय भरून आलं. आई, मी जे तुला सांगितलं, नाटक त्याला म्हणतात. जसं जे तसं रंगलं पाहिजे त्याचं नाव नाटक. मी कोण आहे? मी नटधारी आहे. हे सगळे जेवढे जगातले नट आहे ना, हे त्याच्यापासूनच शिकलेले. मी नट आहे. नट कशाला म्हणतात? तो जर स्टेजवर आला तर सगळे खाली शिट्ट्या वाजवतात, पागल होऊन जातात. हो, त्याला नट म्हणतात. स्टेजवर आल्यानंतर तो कोण आहे? त्याच्या आतमध्ये बोध कोणता आहे? त्याच्या आतमध्ये बोध कोणता आहे? मी पुरुष आहे आणि हे पागल शिट्ट्या वाजू राहिले. हा बोध त्याच्या अंतकरणात असतो, ज्याच्या अंतकरणामध्ये बोध असतो, ज्याच्या अंतकरणामध्ये निश्चय असतो, आणि पागल झालेले खाली शिट्ट्या वाजवतात. अरे, तो त्याच्या पत्नीला कळालं नाही. बालगंधर्वाचं चरित्र वाचलेलं आहे मी.